नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या जेरबंद. चाकण औद्योगिक वसाहतीतील बडी बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या मर्सिडीज बेंझ कंपनीत मागील 3 दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्या अखेर कंपनीच्या आतमध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय. सोमवारी दिनांक 11 मे 2026 रात्री 7:30 वाजता कंपनीच्या उत्पादन केले जाणाऱ्या शॉपच्या आवारात लावलेल्या एका पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झालाय. मागील आठवडाभरापासून या परिसरातील सेनी हेवी इंडस्ट्रीज व मर्सिडीज बेंझ या कंपन्यांच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पहाटे मर्सिडीज बेंझ कंपनीत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या परिसरात बिबट्या सीसीटीव्हीमध्ये पहाटेच्या वेळी कैद झाला होता. त्यानंतर मागील 2 दिवसांपासून या कंपनीतील वाहनांचे उत्पादन घेतले जाणारा पूर्ण परिसर वन विभागाकडून सील करण्यात आला होता. त्यामुळे कंपनीची संपूर्ण उत्पादन प्रक्रिया ठप्प होती. कंपनीत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या परिसरात तब्बल 9 पिंजरे लावण्यात आले होते. त्या पिंजऱ्यांमध्ये बिबट्यासाठी भक्ष्य ठेवण्यात आलं होतं. बिबट्या कंपनीच्या बाहेर गेलेला नसल्याची खात्री असल्याने वन विभागाने संपूर्ण कंपनीचा परिसर सील करून ठेवल्याने बिबट्याचे बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. कंपनीचा संपूर्ण परिसर सील केल्याने मर्सिडीजचे उत्पादन मागील 2 दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. या संपूर्ण प्रकाराबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कंपनीच्या आतमध्ये 2 दिवस अडकून पडलेला बिबट्या अखेर पाणी व भक्ष्याच्या शोधात कंपनीच्या आतमध्ये लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर आला व कंपनीच्या शॉप फ्लोअरमध्ये लावलेल्या 9 पिंजऱ्यांपैकी कोंबडी ठेवण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात अडकला. सोमवारी 11 मे 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर बिबट्यास सुखरूप बिबट केंद्रात पाठवण्यात आले. यावेळी चाकण वन विभागाचे सर्व अधिकारी, रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य, माणिकडोह केंद्राचे पथक कंपनीच्या आवारात तळ ठोकून होते. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या 1.5 ते 2 वर्षांचा असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवलाय. मर्सिडीज कंपनीत मागील 4 वर्षातील बिबट्या कंपनीच्या आतमध्ये जेरबंद होण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याने कंपनीची उत्पादन प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया. 2 दिवसापूर्वी चाकणमधील मर्सिडीज बेंझ या कंपनीच्या कॅम्पसमध्ये एक बिबट्या शिरल्याची तक्रार आली होती. त्या दिवशी आमचं सगळं संपूर्ण स्टाफ, पुण्याची रेस्क्यू टीम, जुन्नरची रेस्क्यू टीम आणि इथले स्थानिक सिक्युरिटी ऑफिसर यांच्या मदतीने आम्ही परिसरात पिंजरे लावले होते. आणि त्यामुळे त्यांचा प्लॅन्ट पण 1 दिवस त्यांनी बंद ठेवला होता. त्या प्लॅन्टमध्येच बिबट्या होता आणि आज आता 1 तासाभरापूर्वी त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडलेला आहे. त्याला आम्ही आता सुरक्षितपणे पकडून त्याला माणिकडोह आमच्या निवारा केंद्रात त्याला आम्ही शिफ्ट करतो आहे आणि तपासणीनंतर त्याला आम्ही निसर्गमुक्त करणार आहे. मी चाकण परिसरातल्या जेवढ्या MIDC आहेत, जेवढ्या कंपन्या, सगळ्या कंपन्यांच्या HRला मी एक आव्हान करतो की असा कधी बिबट्या आढळून आला तर कृपया सर्वांनी वन विभागाला संपर्क साधा. कुठल्या प्रकारचा घाबरून जाऊ नका. तात्काळ वन विभागाला संपर्क करा. आम्ही तात्काळ या ठिकाणी येऊन आपल्यास मदत करू. धन्यवाद. आळंदी PCMC बस स्थानक येथे सोमवारी 11 मे रोजी झालेल्या अपघातात अज्ञात पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आळंदी येथील बस स्थानकात देहू आळंदी बस प्रवेश करत असताना वाहन चालकाच्या बाजूला अचानक एक जण बसच्या मागील चाकाखाली येऊन सदरचा अपघात झाला आहे. यात संबंधित व्यक्ती जागेवरच ठार झाला आहे. संबंधित व्यक्ती ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत. दरम्यान खेड तालुक्यातील सर्वच ST बसस्थानके अत्यंत धोकादायक आहेत. बसस्थानक आवारात नागरिकांची वर्दळ असते आणि त्यातूनच असे अपघात घडत आहेत. खेड कणेरसर मुख्य रस्त्यावर रेटवडी तालुका खेड येथे अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरमधून धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. अशा वाहनांमधून दगड व मुरुम रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे अन्य वाहन चालकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर पडलेला दगड, मुरुमाचा राडारोडा प्रशासनाने 5 तासांनंतर हटवला. मात्र अशा धोकादायक वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असल्याचा या भागातील नागरिकांचा आरोप आहे. चांदवड शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रॅव्हल बसचा टायर फुटल्यानं बस गतिरोधकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये खेड तालुक्यातील काहींचा समावेश आहे. राजेंद्र अंबरसिंग सोळुंके, वय वर्ष 59, राहणार बोराळे, तालुका नांदगाव असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव असून या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक MH18 BG 4005 अंमळनेर येथून पुण्याकडे मुंबई आग्रा महामार्गाने सुमारे 40 ते 42 प्रवाशांना घेऊन निघाली होती. रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास बस चांदवड शहरातून जात असताना गतिरोधकावर टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर उलट्या बाजूला पलटली. अपघातानंतर झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुणे, धुळे, मालेगाव आणि जळगाव येथे पाठवण्यात आले. या अपघातात राजेंद्र अंबरसिंग सोळंके यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यदीप सिसोदिया वय वर्ष 45 राहणार चिंचवड पुणे, पंकज पाटील आणि देवयानी पाटील राहणार आळंदी, अशोक चित्ते वय वर्ष 71 व कल्पना चित्ते वय वर्ष 60 राहणार चिंचवड पुणे, दत्तात्रय बोरुडे राहणार चरोली, वैष्णवी पाटील, अनिता पाटील, आदित्य पाटील राहणार पुणे, संगीता पाटील आणि दर्शन पाटील राहणार चाकण पुणे आदींसह 24 जणांचा समावेश आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा एका युवकाने थेट इमारतीच्या 5व्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढून रोष व्यक्त केला. या थरारक प्रकारामुळे काही काळ संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राम पाचकाळ असे संबंधित युवकाचे नाव असून तो आपल्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. प्राथमिक माहितीनुसार राजगड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अतिक्रमणाचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र मागणीवर तातडीने कारवाई होत नसल्याची भावना झाल्यानंतर राम पाचकाळ यांनी अचानक 5व्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर बंदिस्त करून जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत युवकाला सुखरूप ताब्यात घेतले. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलात नव्याने गुरखा प्रकारातील अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. मजबूत बांधणी आणि कठीण परिस्थितीतही कार्यक्षमतेने काम करण्याची क्षमता असलेले हे वाहन अरुंद रस्ते, ग्रामीण भाग तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सदर वाहनांमध्ये अग्निशमन कार्यासाठी आवश्यक पाणी, 300 लिटर साठवणूक व्यवस्था, पंप प्रणाली तसेच विविध बचाव व नियंत्रणासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध असून आग, अपघात किंवा इतर आपत्तीच्या प्रसंगी जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आळंदी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक तत्पर आणि प्रभावी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी शैक्षणिक वर्षाचे वेध लागलेले असतानाच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. सरकारची कोणतीही मान्यता नसताना बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील तब्बल 45 अनधिकृत शाळांची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत असे स्पष्ट आवाहन जिल्हा परिषदेने केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रकरणी कडक पवित्रा घेतलाय. ते म्हणाले की जिल्ह्यातील या 45 शाळा अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालंय. यानंतरही जर या शाळा सुरू राहिल्या तर संबंधित शाळा व्यवस्थापनासह त्या भागातील गट शिक्षणाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. अनधिकृत शाळांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. पुणे महापालिका 12 शाळा अनधिकृत आहेत. यातील 3 शाळांना केवळ इरादापत्र मिळाले आहे, मात्र अंतिम मान्यता मिळालेली नाही. पिंपरी चिंचवड 9 शाळा अनधिकृत आहेत. यातील एका शाळेकडे इरादापत्र असले तरी अंतिम परवानगी नाही. या शाळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भाग 24 शाळा अनधिकृत आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे 11 शाळांकडे मान्यता असली तरी त्यांनी मूळ जागेवरून दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत स्थलांतर केले. उर्वरित 13 शाळांकडे कोणतीही मान्यता नाही. जिल्ह्यातील काही प्रमुख अनधिकृत शाळांची नावे जाहीर करण्यात आली असून खेड तालुक्यातील अनधिकृत शाळा पुढील प्रमाणे आहेत. जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल, ठाकूरवस्ती, सोळूखेड, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळखेड, ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल, पद्मावती रस्ता, आळंदी खेड, छत्रपती शिवाजीराजे विद्यालय, आळंदी, केळगाव रोड खेड, हम्पी डम्पी प्री स्कूल, देवकृपा मॉल, वाडा रोड खेड, सरस्वती विद्यालय, आळंदी, केळगाव रोड खेड, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल, जांभे खेड. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मंगळवारी 12 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत फ्रूटवाली धर्मशाळा आळंदी देवाची येथे होणार आहे. शिबिरस्थळी नागरिकांना 15 पेक्षा जास्त महसुली सेवा देण्यात येणार आहेत. या शिबिराचा आळंदी व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील मेडिकल 30 मे 2026 रोजी बंद राहणार आहेत. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील गावालगत हॉटेल व्यावसायिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. याच रस्त्याने मुलं शाळेत ये-जा करतात, तरी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहे. बौद्धजन सहाय्यक संस्था कडुस्व जयंती उत्सव कमिटी 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत खेड तालुक्याच्या हद्दीला खेटून असलेल्या मौजे, चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 4336.28 चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. सदर कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महसूल विभागाशी संबंधित विषयावर शासन आणि महसूल मंत्री यांच्या आदेशाची होत असलेली अंमलबजावणी, गोरगरिबांना दुरापास्त झालेला न्याय आणि प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय, राजगुरुनगर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रांत खेड अनिल दौंडे यांनी आंदोलकांना भेट देऊन चांडोली तालुका खेड येथील गट क्रमांक 126 बाबतच्या अहवालाची प्रत टावरे यांना दिली. तसेच इतर मागण्यांबाबत 2 दिवसात तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.